हो खरं बोलतोय मी. या अण्णांना खूप दिवसापासून ओळखतोय. हा एवढा सज्जन माणूस माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलाय. हो मग ह्या माणसावर कोण बाई कशाला आरोप करेल? खरं हो तुमचं. हे आमचे अण्णा खरंच खूप सज्जन आहे. पण लोक जेव्हा असं मुद्दामून एखाद्याला त्रास द्यायचं ठरवतात ना, तेव्हा कुठलाही सज्जन माणूस असेल त्याला वाईट वाटतंच ना. आणि अहो आजकालच्या सोशल मीडियाच्या जमान्यात तर सगळ्यांना फक्त लाईक आणि शेअरच पडलेलं आहे. पण सत्य काय याचा कोणी विचारच करत नाही. आता त्या बाईंचे फोटो कोणीतरी व्हायरल केले. ती बाई जर माझ्या हाती लागली ना तर खरंच सांगते चांगली खरडपट्टीच काढी मी तिची. अहो पण ज्या बाईने अण्णावर आरोप केलाय ती बाई आहे तरी कोण? थांबा दाखवते. हा ती बघा. काय झालं ताई, अण्णांवर ज्या बाईने आरोप केलाय ती ही नक्की हीच बाई आहे? होय हो. काय झालं? हो ही बाई कुठे राहते ती मला माहिती आहे. तुम्ही ओळखता काय बाईंना? हो मी चांगलाच ओळखतो. मग मला सांगा ना दादा, ती कोण बाई आणि कशी आहे? अहो एक नंबर चालू बाई आहे ही. चालू म्हणजे? अहो पैशासाठी वाटेल ती करायला तयार असते. पण मला सांगा तुम्ही कसं काय ओळखता यांना? अहो माझी बायको लेडीज टेलर आहे. ब्लाऊज शिवायला 2दा-3दा आली होती. ते एक वेळचे पैसे पण नाही दिले त्याने. ही असली बाई. बरं तुमच्याकडे पत्ता आहे का हो तिचा, मला द्याल का? अहो पत्ता मिळून जाणार. मी माझ्या बायकोकडून घेतो. ठीक आहे? बरं बाबा तुम्ही घरी जा, मी यांच्याकडनं त्या बाईंचा पत्ता घेते आणि जाऊन येते. नाही नका नका. अगं तू एकटी नका जाऊस, मी आधी येतो तुझ्या संग. अगं त्या बाईने तुला काय केलं तर? अहो काही नाही करणार, तुम्ही नका टेन्शन घेऊ. खरंच तुम्ही घरी जा आणि आराम करा. मी शुभूला फोन करते ना, तो येईल माझ्यासोबत. हा शुभू, मी तुला एक ॲड्रेस पाठवते, त्या पत्त्यावर लगेच पोच जरा. या हळूहळू दादा हळू. या. दादा नक्की कुठे राहतात त्या? हो इथेच राहतात. अच्छा बरं. श्रावणी, त्या बाईला काय भिऊ दे, आपण सोडायचं नाही. तिच्याकडनं वधवून घ्यायचं की ती खोटं बोलत होती. हो बरोबर. आणि कुणाच्या सांगण्यावरही तिनं केलंय. ताई चला मी निघतो. मला दुसरीकडे दूध टाकायचंय. हां थँक्यू दादा. थँक्यू, खूप मदत झाली तुमची खरंच. अहो काय, चांगल्या माणसांना मदत करायला मी कधी पण तयार असतो. चला येतो. या